वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्यासमोर एक इंटरफेस ओपन होईल. तिथे पर्सनल डिटेलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर पर्सनल डिटेलच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला ॲप्लिकेंट फुल नेम विचारलं आहे, म्हणजे ज्याचं फॉर्म भरताय त्याचं तुम्हाला सगळ्यात अगोदर नेम टाकायचं आहे मित्रांनो. नेम टाकल्यानंतर तिथे मिडल नेम टाकायचं आहे आणि लास्ट नेम टाकायचं आहे मित्रांनो. लास्ट नेम टाकल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेंट फादर म्हणजे तुम्हाला जो फॉर्म भरणार आहे, ज्याच्या नावाचा फॉर्म भरणार आहे त्याचा फादरचं नेम टाकायचं आहे मित्रांनो. तुम्हाला त्याच्या फादरचं नेम टाकायचं आहे मित्रांनो. इथे फर्स्ट नेम करून टाकायचं. तुमचा जेंडर विचारलं आहे, जेंडर कोणतं आहे तुमचा, मेल असेल फिमेल असेल तर तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकला विचारली आहे तर डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे मित्रांनो. RU ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ आहात का. जर तुम्ही अनाथ असाल तर तुम्हाला इथे येस किंवा नोचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही अनाथ असाल तर तुम्ही संस्थागत किंवा संस्थाप्रमाणे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि तुम्ही अनाथ नसाल तर नो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो लगेच पुढेच पाहूया. RU पर्सनली विथ डिझेबिलिटी म्हणजे तुम्ही अपंगत्व आहेत का. तर तुम्ही अपंगत्व असाल तर तुम्ही येस किंवा नो हे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता मित्रांनो. अपंगत्व असाल तर तुम्ही कोणत्या टाईपनुसार आहे तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. इथे टाईप पण तुम्हाला दाखवलेले आहे मित्रांनो. टाईप सिलेक्ट करून घ्यायचे आहे. आणि लगेच तुम्हाला खाली पाहू शकता तुम्ही सोशल कॅटेगरीज विचारली आहे. तर सोशल कॅटेगरीज तुम्ही सिलेक्ट करून घ्यायची आहे. कास्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे इन्कम ग्रुप विचारला जाईल मित्रांनो. तुम्ही नॉन क्रिमिनल असाल, क्रिमिनल असाल तर इन्कम ग्रुप सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो. आणि लगेच पुढे आपल्याला आधार कार्ड नंबर विचारला जाईल. तर आधार कार्ड नंबर पण तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला पुढे नॅशनॅलिटी आपली इंडियन विचारली जाईल. ती इंडियन तर सिलेक्टेड राहते मित्रांनो, कारण आपण इंडियनमध्ये राहतो. डोमेसियल आपल्याला विचारलं जाईल. डोमेसियल आपण टाकून घ्यायचं आहे. तुमचा एरिया कोणचा आहे तर टाकल्यानंतर महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं. रेसिडेंट टाईप तुम्ही अर्बन किंवा रुरल आहात का, म्हणजे तुम्ही ग्रामीण किंवा शहरी भागातले आहेत. अर्बन म्हणजे शहरी भाग आणि रुरल म्हणजे ग्रामीण भागात. तुम्ही रुरल भागातले असाल तर तुम्ही रुरल सिलेक्ट करू शकता. ग्रामीण भागाला असा रुरल सिलेक्ट करू शकता. आणि जर शहरी भागाला असा अर्बन सिलेक्ट करू शकता मित्रांनो. तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. तुमचा तहसीलदार सिलेक्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो. नंतर तुम्हाला विलेज, तुमचा हाऊस नंबर, वार्ड नंबर, रोड नंबर, पिनकोड हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला खाली सेम परमनंट ॲड्रेस म्हणजे जर तुमचा हा परमनंट ॲड्रेस असेल मित्रांनो वरचा तर तुम्ही सेम परमनंट ॲड्रेसवरती क्लिक करायचं. आणि जर नसेल तर तुम्ही खाली हा पण ॲड्रेस भरून घ्यायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो इथे मोबाईल नंबर टाकलेला आहे, पण अल्टरनेट मोबाईल नंबर पण असेल तर टाकून घ्या मित्रांनो. आणि ईमेल आय डी मित्रांनो तुम्हाला इथे सबमिट बटन क्लिक करायचं आहे मित्रांनो. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो क्वालिफिकेशन डिटेल भरायची आहे मित्रांनो. क्वालिफिकेशन डिटेल तुम्हाला भरून घ्यायची. तर मित्रांनो इथे तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्ही त्या शाळेमध्ये 10वी पास आउट झालेला आहात त्या शाळेचं नेम, तुम्ही ज्या बोर्डामध्ये पास आउट झाला त्या बोर्डाचं नेम आणि तुम्ही पासिंग हेअर इथे टाकायचं मित्रांनो. ते टाकल्यानंतर तुम्हाला 10वीमध्ये किती पर्सेंटाईल पडले ते पर्सेंटाईल निघते. टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक ओपन होईल मित्रांनो, इंटरफेस ओपन होईल मित्रांनो. तर तिथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे मित्रांनो आपल्याला. तर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर पासपोर्ट साईज फोटो मागणार आहे मित्रांनो. तर तो फोटो 200 KB खाली पाहिजे मित्रांनो. तो फोटो 200 KB खाली पाहिजे मित्रांनो. तर फोटो तुम्हाला अपलोड करता येईल. तो फोटो अपलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली एक सिग्नेचर नावाचा ऑप्शन दिसत आहे. तर सिग्नेचरचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला स्टुडंट आधार कार्डचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा मित्रांनो. अपलोड केल्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, SSC मार्कशीट आणि 11 स्टँडर्ड बोर्ड सर्टिफिकेट
11 स्टँडर्ड ॲडमिशन रिसिप्ट म्हणजे ॲडमिशनची पावती आणि डोमेसियल सर्टिफिकेट एवढे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली एक व्हिडिओची लिंक दिलेली आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, कारण फॉर्म भरल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की पुढची प्रोसेस काय राहते आणि कशी राहते, तुम्ही क्लिअर करू शकता.